Welcome to Mahali's Academy. Thermal Engineering. Unit 1. Potential Energy, Kinetic Energy and Internal Energy. Difference between Work and Internal Energy. By Professor Nikhil Mahali. पुढचा जो कन्सेप्ट आहे बाळांनो तो घ्या. पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी पूर्ण लिहा, मला नको वाटतं असं आपल्याला. पोटेन्शियल एनर्जी पीई. पोटेन्शियल एनर्जी. व्हॉट इज मीन बाय पोटेन्शियल एनर्जी? It is the energy possessed by a body due to its position. Due to its position. Position म्हणण्यापेक्षा इथं थर्मोडायनामिक्स मध्ये म्हणू मॉलिक्युलर अरेंजमेंट. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे बॉडीमध्ये असलेली एनर्जी जी तिला प्राप्त होते त्या बॉडीमध्ये असलेल्या मॉलिक्युलच्या अरेंजमेंटमुळे. मग मॉलिक्युलर अरेंजमेंटमुळे बॉडीमध्ये जी एनर्जी असते त्याला पोटेन्शियल एनर्जी म्हणतात. आपल्याला अख्ख्या सब्जेक्टमध्ये पोटेन्शियल एनर्जीचं कॅल्क्युलेशन कुठंच नाही, कायनेटिक एनर्जीच आहे. कळालं का? म्हणजे बॉडीमध्ये जे मॉलिक्युलर आहे, फॉर एक्झाम्पल बघा बरं का, दिस इज वॉटर. आता पहा, एक मॉलिक्यूल वरच्या भागात आहे, एक मॉलिक्यूल खालच्या भागात आहे. कोणाला जास्त एनर्जी आहे? जो हायर लेवलला आहे, बरोबर ना. असा मॉलिक्यूल ज्याची मॉलिक्युलर अरेंजमेंट असताना तो वरच्या भागात आहे दुसऱ्या मॉलिक्यूलच्या तुलनेत, तर मग जो वरच्या भागात आहे त्याची पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे या खालच्या मॉलिक्यूल पेक्षा. का? बिकॉज त्याच्या हाईट नुसार त्याला ती एनर्जी मिळाली. कळालं? त्याला असं पण एक्सप्लेन करता येईल बरं का बाळांनो. समजा टाकीमध्ये असं पाणी ना, बघा टाकीमध्ये असं पाणी आहे, इथं होल पाडलं आणि इथं होल पाडलं, इथे एक होल पाडलं आणि इथे एक होल पाडलं. कोणाची व्हेलॉसिटी जास्त राहील, वरच्याची की खालच्याची? इथलच्या पाण्याची होलची व्हेलॉसिटी जास्त राहील ना, कारण त्याची हाईट जास्त आहे. म्हणजे इथं जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्याकडे एनर्जी जास्त आहे या लोअर मॉलिक्युलच्या तुलनेत. मग कोणती एनर्जी जास्त आहे? पोटेन्शियल एनर्जी. ती त्यांना त्यांच्या मॉलिक्युलर अरेंजमेंट मुळे प्राप्त झाली. कळालं ना तुम्हाला मला काय सांगायचंय? 2 नंबर घ्या, कायनेटिक एनर्जी. इट इज डिनोटेड बाय केई. इट इज द एनर्जी. इट इज द एनर्जी. इट इज द एनर्जी possessed by a body. Possessed by a body when it is in motion. जेव्हा तुमची बॉडी मोशन मध्ये असते तेव्हा बॉडीमध्ये जी एनर्जी आहे मोशन मध्ये असताना त्याला कायनेटिक एनर्जी म्हणतात. आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, पोटेन्शियल एनर्जीचा पण फॉर्म्युला आहे आपल्याकडे, mgh. आणि कायनेटिक एनर्जीचा पण फॉर्म्युला आहे हाफ mv². हे 10th ला होतं आय थिंक ना. ओके. मग पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी ही त्याच्या पोझिशन नुसार प्राप्त होते त्या बॉडीला. हायर पोझिशन असेल तर पोटेन्शियल एनर्जी जास्त असते. तसंच मॉलिक्युलर अरेंजमेंट, जो मॉलिक्युल वरच्या भागात आहे त्याची पोटेन्शियल एनर्जी लोअर मॉलिक्युलच्या मॉलिक्युल पेक्षा पोटेन्शियल एनर्जी हायर मॉलिक्युलची जास्त असते. हायर मॉलिक्युल म्हणजे हायर लेवलला असलेला मॉलिक्युल. आणि कायनेटिक एनर्जी बॉडीमध्ये जर मोशन असेल तर त्या मोशनमुळे बॉडीमध्ये जी एनर्जी आहे त्याला काय म्हणतात? कायनेटिक एनर्जी. आता तुम्हाला एनर्जी कळाली, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी त्याच्या पोझिशनमुळे, मॉलिक्युलर पोझिशनमुळे, आणि कायनेटिक एनर्जी त्याच्या बॉडीच्या मध्ये असलेल्या मोशनमुळे. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे इंटरनल एनर्जी. स्टार करा. इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी. इट इज डिनोटेड बाय स्मॉल यू. डेफिनेशन घ्या. internal energy of a substance
Internal energy of a substance may be defined as the algebraic sum of kinetic energies, the algebraic sum of kinetic energy and internal potential energy of its molecule. It is denoted by U, small u. इंटरनल एनर्जी म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल दिस इज अ सबस्टन्स, हा एक सबस्टन्स आहे, या सबस्टन्स मध्ये मॉलिक्यूल आहे, फॉर एक्झाम्पल एक मॉलिक्यूल कन्सिडर करा, तर इंटरनल एनर्जी म्हणजे त्या मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी प्लस त्या मॉलिक्यूलच्या पोझिशन नुसार त्याला डेव्हलप झालेली पोटेन्शियल एनर्जी यांची ऍडिशन. मग अशा सगळ्या मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी म्हणजे टोटल इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. व्हॉट इज इंटरनल एनर्जी? इंटरनल एनर्जी इज द ऍडिशन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. मग प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये असलेली कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी यांची ऍडिशन म्हणजे इंटरनल एनर्जी. इट इज डिनोटेड बाय यू. काही शंका? काही शंका? बर, आता आपल्याला घ्यायचं डिफरन्स बिटवीन वर्क अँड इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी कळाली ना? आता घ्या डिफरन्स बिटवीन वर्क अँड इंटरनल एनर्जी. दिस इज द लास्ट टॉपिक. बस आता तरी नीट करा. डिफरन्स बिटवीन इंटरनल एनर्जी अँड वर्क. इंटरनल एनर्जी आणि वर्क मध्ये काय डिफरन्स आहे? एका बाजूला घ्या वर्क, एकदा एक्झाम आलेलं आहे वर्क, आणि एका बाजूला घ्या इंटरनल एनर्जी. एका बाजूला इंटरनल एनर्जी, एका बाजूला वर्क. ओके या या What is work? Work done is the displacement of a body under the action of force. Under the action of force म्हणजे बॉडीवर जर फोर्स अप्लाय केला तर बॉडीचं होणारं डिस्प्लेसमेंट याला म्हणतात वर्क डन. आणि इंटरनल एनर्जी इट इज द अल्जेब्रिक सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ इट्स मॉलिक्यूल. इंटरनल एनर्जी म्हणजे काय? प्रत्येक मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी यांची अल्जेब्रिक सम म्हणजे इंटरनल एनर्जी. आणि वर्क डन म्हणजे काय? बॉडीवर अप्लाय केलेल्या फोर्सेसमुळे त्याचं होणारं डिस्प्लेसमेंट म्हणजे वर्क डन. काय डाऊट? नेक्स्ट. इट इज द ट्रान्झिएंट फॉर्म ऑफ एनर्जी. ट्रान्झिएंट फॉर्म ऑफ एनर्जी म्हणजे ही एनर्जी ट्रान्सफर होण्यासारखी. एनर्जी ट्रान्सफर होण्यासारखी वर्क डनची, की आपण आपला फोर्स लावतो म्हणजे आपली एनर्जी ट्रान्सफर करतो बॉडीकडे, म्हणून बॉडीचं होतं डिस्प्लेसमेंट. ट्रान्झिएंट फॉर्म ऑफ एनर्जी. पण इंटरनल एनर्जी ट्रान्सफर होण्यासारखी का? नाही, म्हणजे ती काय इंटरनली स्टोअर केलेली एनर्जी. इट इज द एनर्जी स्टोअर्ड विद इन द सबस्टन्स. इट इज द एनर्जी स्टोअर्ड विद इन द सबस्टन्स. इंटरनल एनर्जी म्हणजे सबस्टन्स मध्ये इंटरनली स्टोअर झालेली एनर्जी
जी इंटरनली स्टोअर असते त्याला आपण एक्सटर्नली काय नाही करू शकत. बरं, वर्क डनला कसं डिनोट करतो? इट इज डिनोटेड बाय कॅपिटल डब्ल्यू आणि हे इट इज डिनोटेड बाय स्मॉल यू. ओके, बर. मग वर्क डनचा फॉर्म्युला काय होऊ शकतो बरं? वर्क डनचा फॉर्म्युला होऊ शकतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि बाबा याचा काय फॉर्म्युला होऊ शकतो? चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू मास इंटू T1 मायनस T2. आता हे फॉर्म्युले कसे आहेत, कुठे आहेत, हे पुढे आहेत बरं का आपल्याला. ओके, इथं आज आपण थांबतोय, बाकीचं नेक्स्ट लेक्चरला पाहू. ओके, बाय मुलांना. Like, share, and subscribe. Thanks for watching.